एव्हरीवन, आज या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट पेपरमधील फ्लोर बेस पझल डिस्कस करणार आहोत. सो स्टार्ट करूया. फर्स्ट पझलमध्ये 10 friends A B C D F G lives on a different floors which is having 10 store building. Ground floor is number 1 and top floor is number ग्राउंड फ्लोर इज नंबर 1, टॉप फ्लोर इज नंबर 10. बघूया डेटा काय काय दिले आपल्याला. एच फ्लोर नंबर इज ट्वाइस बीच फ्लोर नंबर. सी लिव्स एन इवन नंबर फ्लोर. डी लिव्स इमीडिएटली बिलो ई. 3 people lives between A and I who lives immediately above G. I who lives immediately above G. G does not live on lowermost floor, म्हणजे याचा फ्लोर नंबर 1 येत नाही. C's फ्लोर नंबर is 4 less than H फ्लोर नंबर. E lives below J. E lives below J पण immediately नाही, only below सांगितलाय. And J who lives above F, immediately नाही, फक्त above सांगितलाय. म्हणजे इथे जे कुठेही वरती बसू शकतो E च्या आणि F च्या, जे कुठेही वरती बसू शकतो F च्या आणि J च्या खाली डेफिनेट यायला पाहिजे E. चला तर मग स्टार्ट करूया. आपल्याकडे जो डेटा आहे त्याच्यामधून आपल्याला डेफिनेट कोण मिळतं का चेक करूया. बघा इथे C डेफिनेट कुठे आहे, इवन नंबरला. C आहे इवन नंबरला आणि त्याची व्हॅल्यू पाहिजे मला H-4. H-4 C इवनला, म्हणजे C माझा जर 2 ला असेल, तर H मला येणार आहे 6-4. H जर मला 4 ला पाहिजे असेल तर H ची व्हॅल्यू येणार आहे 8-4 आणि C जर मला 6 ला पाहिजे असेल तर 8 ची व्हॅल्यू येणार आहे 10-4. मला इथं C च्या 3 व्हॅल्यूज मिळतात. आपण C च्या 3 व्हॅल्यूज प्रोबॅबिलिटी घेऊ, पॉसिबिलिटी घेऊ आणि आपली अरेंजमेंट स्टार्ट करू. कारण इथं आपल्याला डेफिनेट डेटा दिलेला नाही आहे, आपल्याला पॉसिबिलिटी घेऊनच एक केस सॉल्व कराव्या लागणार आहेत. चला तर स्टार्ट करूया C च्या पॉसिबिलिटीज पासून. C ची पहिली पॉसिबिलिटी जर मी घेतला C सेकंडला, तर H येणार आहे माझा 6ला. C ची दुसरी पॉसिबिलिटी, कारण C डेफिनेटली इवनला आहे, C जर माझा बसला 4थला तर H येणार आहे 8ला. आणि तिसरी माझी पॉसिबिलिटी आहे C जर बसला माझा 6थला, तर माझा H येणार आहे 10thला. चला बघूया आता नेक्स्ट मला सांगितलेलं आहे A ची व्हॅल्यू ही B च्या ट्वाइस पाहिजे. A ची व्हॅल्यू ही B च्या ट्वाइस, डबल पाहिजे आहे. सो डबल आपल्याला कोण मिळते बघा इथे. 4 केला की 2 मिळणार आहे. 2 केला की इथं जर मी B ची व्हॅल्यू 2 केली, तर A ची व्हॅल्यू मला 4 मिळणार आहे. पण पहिल्या केसमध्ये 2 आहे का माझ्याकडे? नाही आहे. पहिल्या केसमध्ये 2 नाही आहे. दुसऱ्या केसमध्ये 4 नाही आहे. तिसऱ्या केसमध्ये जर मी B ची व्हॅल्यू ठेवली 2, तर A ची व्हॅल्यू मिळणार आहे मला 4. जर मी B ची व्हॅल्यू ठेवली 3, तर A मिळणार आहे मला 6. पहिल्या केसमध्ये 6 नाही आहे. दुसऱ्या केसमध्ये मला मिळणार आहे B इथे आणि A मिळणार आहे 6ला. तिसऱ्या केसमध्ये जर मी B ची व्हॅल्यू ठेवली 4, तर A मिळणार आहे मला 8. माझ्या एवढ्याच पॉसिबिलिटी येत आहेत A च्या आणि B च्या.
बीच्या. नेक्स्ट आहे माझ्याकडे ए आणि आय मध्ये डेफिनेट 3 पर्सन आहेत. ए आणि आय मध्ये डेफिनेट 3 पर्सन आहेत आणि आयच्या खाली मला जी हवाय, आयच्या खाली मला जी हवाय. इथं आयला 1 2 3 पर्सन, आयला जागा नाही आहे, सो ही केस झाली कॅन्सल. 1 2 3 आयला जागा आहे, आयच्या खाली जी बसू शकतो, किंवा 1 2 3 आयला जागा आहे, आयच्या खाली जी बसू शकतो. नेक्स्ट 1 2 3 आयला जागा आहे, आयच्या खाली जी बसू शकतो. आता सेकंड नंबरची जी केस आहे आपली, ही जी सेकंड नंबरची केस आहे आपली, त्याच्यामध्ये परत मला आयच्या आणि एच्या 2 पॉसिबिलिटीज मिळत आहेत. आयच्या आणि एच्या 2 पॉसिबिलिटीज मिळत आहेत. मी दुसरी पॉसिबिलिटी चेक करते, दुसरा कोणता इलेमेंट बसतोय का, त्याच्यानुसार आपण आपली आय आणि एची पोझिशन फिक्स करूया. मला ई आणि डी डेफिनेट एक सोबत पाहिजे आहेत. ई आणि डी डेफिनेट एक सोबत पाहिजे आहे आणि ई मी टॉपला ठेवू शकत नाही, कारण ई मला जेच्या खाली पाहिजे आहे. ई मला जेच्या खाली पाहिजे आहे. जर मी थर्ड माझी केस चेक केली तर थर्डमध्ये मला ई आणि डीला डेफिनेट जागा मिळत नाही, कारण एकमेकांच्या खाली पाहिजेत, नियर पाहिजे आहेत, पण थर्ड केसमध्ये मला ते पॉसिबल नाही आहे. सो थर्ड केस माझी रॉंग झालेली आहे. मी सेकंड केस चेक केली तर ईच्या वरती मला डेफिनेटली जे पाहिजे, म्हणजे जे ई आणि डी एक सोबत पाहिजेत. जर असं मला हवं असेल तर ई आणि डीला मला डेफिनेटली खाली ठेवावा लागेल आणि मला जो आता मी आय बघितला आपण, आय आणि ए मध्ये 3 पर्सन आहेत, 1 2 3 इथे बसेल आय, आयच्या इमिजिएट खाली आहे जी, आयच्या इमिजिएट खाली आहे जी, जेच्या खाली मला एफ पाहिजे आहे, जेच्या खाली मला एफ पाहिजे. सो एफ येईल 5thला आणि जे येणार आहे 7thला, जे येणार आहे 7thला. सो आपली करेक्ट केस आहे जी मिळणार आहे आपल्याला केस नंबर सेकंड, जी मिळणार आहे आपल्याला केस नंबर सेकंड. ठीक आहे. डी ई बी सी एफ ए जे एच जी आय, इथे आपल्याला डेफिनेट एक केस मिळाली नव्हती, आपण 3 केस कन्सिडर केल्या आणि त्याच्यामधला कंडिशन्सनुसार एक एक केस इलिमिनेट करत गेलो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पी क्यू आर एस टी यू व्ही 7 मेंबर्स 3 जनरेशन. आपल्याला इथे 7 मेंबर दिलेत आणि डेफिनेट 3 जनरेशन दिलेत. हू लिव्ह ऑन अ डिफरंट फ्लोअर्स ऑफ अ 7 स्टोर बिल्डिंग. फॅमिली दिली आहे, सोबत त्यांना आपण फ्लोअर्सवरती बसवायचं आहे. आणि एक इम्पॉर्टंट डेटा दिला आहे, नो सिंगल पेरेंट इन अ फॅमिली. ठीक आहे, बघूया आपल्याला काय काय डेटा दिला आहे. क्यू हॅज ओनली वन सन, क्यू हॅज ओनली वन सन, ओनली वन सन म्हटलं आहे, म्हणजे मे बी दुसरी डॉटर असू शकते, असेल तर. ठीक आहे. एस अँड आर नॉट लिव्हिंग ऑन द फ्लोअर्स वन अबव अदर. आपण इकडे फ्लोअर बद्दल लिहून घेऊ आणि इकडे आपण रिलेशन बद्दल लिहून घेऊ. एस अँड आर इमिजिएट नको आहेत आपल्याला. यू हू इज नायदर लिव्स ऑन ग्राउंड फ्लोअर नॉर ऑन दी टॉप फ्लोअर. यू फर्स्टला पण नको आहे, यू 7thला पण नको आहे. लिव्स ॲन अ ऑड नंबर फ्लोअर, लिव्स ॲन अ ऑड नंबर फ्लोअर. फर्स्ट नाही 7th नाही, म्हणजे ऑड माझ्याकडे आहे 3 5, ऑड आहे माझ्याकडे 3 and 5. देर आर ॲटलिस्ट 3 पर्सन लिव्हिंग अबव यू. जर मी 5ला यूला ठेवला, 7 फ्लोअर 6 5 4 3 2 and 1. ग्राउंडला पण नको आणि 7thला पण नको आहे. जर मी 5ला यूला ठेवला तर 2च पर्सन येणार आहेत यूच्या अबो आणि आपल्याला ॲटलिस्ट 3 पर्सन पाहिजेत. सो माझा यू डेफिनेट होणार आहे, यू बसणार आहे माझा थर्ड फ्लोअरला, यू बसणार आहे माझा थर्ड फ्लोअरला. एस अँड हर डॉटर, एसला डेफिनेटली काय आहे, डॉटर आहे. हर म्हटल्यामुळे यसचं जेंडर क्लिअर होत आहे, यस येते आहे फीमेल, एस येते आहे फीमेल. लिव्स ऑन अ फ्लोअर वन अबाव द अदर, म्हणजे एस आणि तिची डॉटर नेबर्स आहेत, तिची डॉटर काय आहेत, नेबर्स आहेत. आर इज ग्रँड डॉटर ऑफ टी,
आर इज ग्रँडडॉटर ऑफ टी, म्हणजे मध्ये जनरेशन आहे टीच्या आणि आरच्या मध्ये. टी हु इज मदर ऑफ व्ही. आता टी इज दी मदर ऑफ व्ही म्हटले. पॉसिबिलिटी आहे व्ही पेरेंट असेल आरचा किंवा पॉसिबिलिटी आहे व्ही पेरेंट नसेल आरचा. चेक करूया. यू इज द नीज ऑफ व्ही. येस, यू इज द नीज ऑफ व्ही. यू डेफिनेटली काय आली आहे? व्हीची नीज आली आहे. यू इज द नीज म्हणजे याच्या व्ही जो मेल असेल फिमेल असेल त्याच्या भावाची किंवा बहिणीची यू काय आला? चाइल्ड आला. यू काय आला? चाइल्ड आला. सो यूला आपण हिच्या भावाच्या किंवा बहिणीचा चाइल्ड देऊ. यू इज द नीज ऑफ व्ही. द सिस्टर इन लॉ ऑफ व्ही. येस, व्हीला काय आहे? सिस्टर इन लॉ म्हणजे व्ही. यू कोण येणार आहे? यू कोण येणार आहे? व्हीच्या भावाची डॉटर. व्हीच्या भावाची डॉटर येणार आहे कोण? यू. कोण? यू. द सिस्टर इन लॉ ऑफ व्ही लिव्स ऑन अ 4th फ्लोर. डेफिनेट आहे 4th फ्लोअरला कोण येणार आहे? सिस्टर इन लॉ येणार आहे व्हीची. द ग्रँडफादर ऑफ यू म्हणजे टी मॅरिड अँड एक ग्रँडफादर. ग्रँडफादर ऑफ यू लिव्स ऑन अ 2nd फ्लोर. व्ही लिव्स बिलो. व्ही लिव्स बिलो पी अँड आर. पी अँड आर. द मदर ऑफ पी. बघा ह्या दोघांची तर मदर पी इथं दिसतोय का? नाही. द मदर ऑफ पी म्हणजे यांच्या दोघांपैकी मदर ऑफ पी असणार आहे. म्हणजे पी कुठे येणार आहे? आयदर मेलला येईल किंवा फिमेलला येईल. आयदर मेलला येईल किंवा फिमेलला येईल. कुठं राहणार आहे? द मदर ऑफ पी लिव्स ऑन अ 6th फ्लोर. मदर ऑफ पी लिव्स ऑन अ 6th फ्लोर. आता आपल्याला इथे ब्लड रिलेशन क्लिअर होतंय. चेक करूया ते ब्लड रिलेशनशिप कसं क्लिअर होते. बघा क्यूला काय आहे? डेफिनेटली एक सन आहे. आपल्याकडे एकच हा सन दिसायला लागलाय म्हणजे इथं काय येणार आहे? क्यू येणार आहे आणि त्याचा सन येणार आहे. क्यू येणार आहे आणि त्याचा हा सन येणार आहे. पुढे आपल्याला एसला एक डॉटर दिसायला लागली आहे. एसला एक डॉटर दिसायला लागली आहे आपल्याला. आपल्याकडे एकच फिमेल दिसते इथं जी आहे एस आणि तिच्या ह्या 2 डॉटर आहेत आर अँड व्ही. सो पी आपल्याला कुठे मिळणार आहे? डेफिनेटली टीचा सन पी. एस येणार आहे डॉटर इन लॉ आणि आपल्याला क्यू ओनली 1 सांगितलं आहे त्यामुळे व्ही काय येणार आहे? फिमेल. व्ही काय येणार आहे? फिमेल. सो क्यू येणार आहे 2nd फ्लोअरला. एस येणार आहे 4th फ्लोअरला. एस येणार आहे 4th फ्लोअरला आपल्याला. अँड एस अँड आर नॉट इमिजिएट नेबर. एस अँड आर आर नॉट इमिजिएट नेबर. इथं आर मिळणार नाही आहे मला. सो वरती पी मिळेल, इथे मला आर मिळेल आणि त्यांच्या खाली असेल माझा व्ही. त्यांच्या खाली असेल माझा व्ही. अँड 5thला मिळतोय मला ओके पी. आता इथं बघा पी आणि आर असं पण येऊ शकतो किंवा पी इथे आणि आर इथे असा पण येऊ शकतो. डेफिनेट आपल्याला फाइंड आउट करूया की पी आणि आरची पोझिशन. एस तर इथं येईल. पी आणि आरच्या खाली व्ही येणार आहे मला. पी आणि आरच्या खाली व्ही येणार आहे मला. नेक्स्ट बघूया आपल्याला काय सांगितलेलं आहे. कोण राहतो आपल्याला? टीची पोझिशन बघूया काय येते. 6th फ्लोर. पीज मदर लिव्ज ऑन अ 6th फ्लोर. पीची मदर कोण आहे? टी डेफिनेटली 6ला येते. सो पी मला मिळतो 5thला. आर मिळणार आहे मला 7thला आणि 1stला मिळणार आहे व्ही. 1stला मिळणार आहे व्ही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन सेम ब्लड रिलेशन विथ फ्लोर पण इथं आपल्याला त्याच्यासोबत त्यांच्या वेगवेगळ्या थिंग्स पुट करायच्या आहेत. बघूया आपण डेटा. 8 फ्लोअर बिल्डिंग आहे. 8 पर्सन आहे पण आपल्याला इथं सांगितलं नाही आहे किती जनरेशन आहेत फॅमिलीमध्ये. किती जनरेशन आहे क्लिअर नाही. 3 जनरेशन 4 जनरेशन नो सिंगल पेरेंट काहीही दिलेलं नाही आहे. ओके स्टार्ट करूया. 3 पर्सन लिव्स बिटवीन
M's wife and C. M's wife and C मध्ये 1 2 3 पर्सन आहेत. C who buys a bottle. C buy a bottle. The floor number of above C is same as below M. M who buy table clock. M who buy table clock. C च्या बघा इथं काय सांगितलंय. The floor number of above C is same as below M. म्हणजे M च्या below जर 1 असेल फ्लोर तर C च्या above एकच फ्लोर पाहिजे आहे. There is one floor gap between C and A. C and A मध्ये एक फ्लोरचा गॅप. A who is granddaughter of C. A डेफिनेटली काय आली आहे? ग्रँडडॉटर आली आहे C ची. फ्लोर आपण वरती घेऊ आणि खाली आपण रिलेशन फॅमिली ट्री कंप्लीट करू. M's wife lives on a even number floor but not on a topmost. even ला राहतीये but 8 ला नाही. A lives above 5th floor. 8 7 6 5 4 3 2 and 1. A कुठे राहतो? above 5 म्हणजे A 6 ला येऊ शकतो, A 7th ला येऊ शकतो आणि A 8 ला पण येऊ शकतो. A 8 ला पण येऊ शकतो. A च्या 3 पॉसिबिलिटीज येतात. A च्या 3 पॉसिबिलिटीज येतात. A आणि C मध्ये परत एक पर्सन. A आणि C मध्ये एक पर्सन. इथं आयदर C इथं बसेल किंवा आयदर C इथं बसेल. नेक्स्ट बघा काय सांगितलंय. C आणि M च्या वाईफ मध्ये 3 पर्सन आहे. जर C बसला 6 ला तर 1 2 3 इथं बसणार आहे M ची वाईफ. इथं बसणार आहे M ची वाईफ आणि ती डेफिनेटली इवन लाच पाहिजे. ती डेफिनेटली इवन लाच पाहिजे. 1 2 3 इथं M च्या वाईफला जागा नाही कारण इवन ला बसत नाही. त्यामुळे ही केस झाली आपली कॅन्सल. ही केस झाली आपली कॅन्सल. नेक्स्ट चेक करूया. जर माझा C इथं बसला तर 1 2 3 इथं काय बसू शकते? M ची वाईफ बसू शकते. M ची वाईफ बसू शकते. आणि जर माझा C आला 4th ला, C आला 4th ला तर 1 2 3 पर्सन. इथं M ची वाईफ नाही कारण ती टॉपला बसणार नाहीये. माझ्याकडे आता 2 कंडिशन्स राहिले आहेत. एक आहे ज्याच्यामध्ये C येतो 8th फ्लोअरला आणि एक आहे ज्याच्यामध्ये C येतो माझा 6th फ्लोअरला. C येतो माझा 6th फ्लोअरला. 4th ला येते M ची वाईफ. 4th ला येते M ची वाईफ. आता C च्या वरती जेवढे आहेत तेवढेच. M च्या खाली C च्या वरती 0, M च्या खाली 0. C च्या वरती 2, M च्या खाली 2, M च्या खाली 2. A lives above 5th floor. O is the mother of B. O is the mother of B. B who buy a mug. B definitely buy a mug. B lives exactly between M's wife and C. आता C मला इथं डेफिनेट मिळालाय. इथं M ची वाईफ मिळाली आहे. 1 2 3 पर्सन आहेत. सो इथे मिळेल मला डेफिनेटली B who buys a mug. who buys a mug. आता इथे बघा 1 2 3 पण इथं B मगला जागा नाही. त्यामुळे माझी एकच पॉसिबिलिटी करेक्ट आहे ज्याच्यामध्ये A बसतो माझा टॉप फ्लोअरला. A बसतो माझा टॉप फ्लोअरला. A बसतो माझा टॉप फ्लोअरला आणि C बसतो माझा 6th फ्लोअरला. सो आपण एक एक पॉसिबिलिटीज कॅन्सल करत गेलो. त्यामुळे आपल्याला डेफिनेट काहींच्या पोझिशन्स कळाल्या. चला तर कंटिन्यू करू आपण. आता B डेफिनेटली मग आहे. D इज द फादर ऑफ A. D इज द फादर. D इज द फादर ऑफ
A. The one who buy cup live just above desk. Cup and desk इमिजिएट नेबर पाहिजेत. इमिजिएट नेबर. आता इथं डेफिनेट काय काय बघा. B buys a bottle. M buys a table clock. M buys a table clock. M's wife does not buy a cup. आणि मला कप आणि डेस्क इमिजिएट वन अनदर पाहिजेत. इमिजिएट नियर पाहिजेत. कप अबव पाहिजे, डेस्क बॉटम पाहिजे, बिलो पाहिजे कपच्या. मग इथं एमची वाईफ आहे ना सेकंडला, ती तर कप बाय करत नाही, त्यामुळं कप बाय करणार आहे ए. डेस्क येणार आहे 7th पोझिशनला. डेस्क येणार आहे 7th पोझिशनला. डी लिव्स जस्ट बिलो द फ्लोर. वन हू बायज ब्रश. मला डी कसा पाहिजे. ब्रशच्या इमिजिएट खाली. ब्रशच्या इमिजिएट खाली. मग अशी जागा कुठं राहिली आहे बघा. 5thला ब्रश ठेवला, खाली डीला जागा नाही. कुठे शिल्लक आहे. एम्सच्या वाईफची जागा शिल्लक आहे. कुठे शिल्लक आहे. एम्सच्या वाईफची जागा शिल्लक आहे. त्यामुळे इथं एम्सची वाईफ कॅरी करेल ब्रश आणि त्याच्या खाली येणार आहे डी. इथं येणार आहे एमची वाईफ. इथं येणार आहे एमची वाईफ. B is the brother of P. B is the brother of P. P who is married to C. P is married to C. म्हणजे इथं येणार आहे P is married to C. P is married to C. N who lives just above her father. N who lives just above her father म्हटले. म्हणजे एनला काय आहे. फिमेल आहे एन आणि तिला फादर आहेत. ओज डॉटर बायज अ बॅग. ओला एक डॉटर पण आहे आणि ती काय बॅग कॅरी करते. बॅग. बी इज अनमॅरिड. बी इज अनमॅरिड. ठीक आहे. आता आपण इथे ब्लड रिलेशनशिप क्लिअर करून घेऊ. ब्लड रिलेशनशिप क्लिअर करून घेऊ. सी मॅरिड टू P. C married to P. C married to P. And B is the brother of P. B is the brother of P. B is the brother of P. पुढे C grandfather of A. C grandfather of A म्हणजे इथं येणार आहे माझा D आणि D is the father of A. A who is a daughter. A who is a daughter. आणि आपल्याकडे आणखीन एक मॅरिड कपल आहे. M मॅरिड. M मेल. M मेल आणि एक फिमेल अननोन. मग माझ्याकडे M मेलला जागा इथं तर कुठं मिळत नाही आहे डेफिनेट. इथं तर कुठं मिळत नाही आहे डेफिनेट. सो मला मिळेल M मॅरिड आणि इथं मिळणार आहे फिमेल. इथं मिळणार आहे फिमेल. ठीक आहे. आता एन आहे फिमेल आणि तिला फादर द्यायचे आहेत. एन आहे फिमेल आणि तिला फादर द्यायचे आहेत. मग जर मी डी मॅरिड टू एन केला. एन फिमेल. एन फिमेल अँड सी पी यांचं चाइल्ड आहे एन. यांचं चाइल्ड आहे एन. ओज डॉटर. ओला एक डॉटर आहे. सो ओची डॉटर कोण आली. ओची डॉटर मिळाली आपल्याला पी. ओची डॉटर मिळाली आपल्याला पी. ओज डॉटर बायज अ बॅग. पी बायज अ बॅग. जागा एकच शिल्लक आहे जी आहे 5thला. 5thला येणार आहे पी हू बायज अ बॅग. हू बायज अ बॅग. त्यामुळे आपल्याला आता एनची वाईफ कोण मिळाली. ओ. एनची वाईफ कोण मिळाली ओ. सो सेकंड पोझिशनला येणार आहे ओ. फर्स्टला येणार आहे डी. 6thला आहे सी. 7thला येणार आहे एन. एन अँड हर फादर. एन अँड सी काय आहेत इमिजिएट नेबर आहेत. एन आणि सी काय आले इमिजिएट नेबर आले. सो आपला डीला येणार आहे पेन. रिमेनिंग आहे आपला पेन. डीला येणार आहे पेन. सो इथे आपले फ्लोर बेस पझलचे क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. थँक्यू.